वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 21. वैवाहिक जीवन. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनची घटक पुरुष आणि महिला देख सृष्टीचक्र चालविती. चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह. यासाठीच योजिला विवाह धर्मज्ञानी तयाचा. स्त्री पुरुष ही दोन चाके, जरी परस्पर सहाय्यके. तरीच संसार रथ चाले कौतुके. ग्राम होई आदर्श, परियाची हेळ सांड झाली. विवाहाची रूढीच बनली, मग यातूनची उदया आली. हजारो दुःखे समाजाची, पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन. विवाह समाज स्थैर्याचे साधन, परिवाढोनी अज्ञान प्रलोभन. झाली धुळधाण समाजाची, कितीतरी मुली असती सुंदर. परिहुंड्यासाठी राहती कुवार. तैसाची मुलांचा व्यवहार, जातीत भासे कित्येक. ऐसी वाईट पडली प्रथा, तेने व्यभिचार वाढेल सर्वथा. हे महापाप असे माथा समाजाच्या. कुणाचे पिते लग्न करोनी देती, घराणे पैसा प्रतिष्ठा बघती. विवाह आधी न पुसती दोघासही, भिन्न स्वभावाचे प्राणी. जमवूनी आणावेत दुसऱ्यांनी, कैसी रुचेल जिंदगानी दोघांसही. वडिलांचा मान राखावा, म्हणून का संसार नागवावा. ऐसा तरी हेतू का धरावा वरिष्ठांनी. विवाहादी परस्पराने, पहावे दोघांनीही निश्चयाने. विचार स्वातंत्र्य दोघांसही देणे अगत्याचे. वडिलांनी पहावी एक खूण, लग्न करती काय आंधळे होऊन. पश्चातापाचे कारण न पडावे म्हणूनिया. एरवी दोघांच्याही मते, लग्न जुळवून आणावे सुमते. नांदोत दोघेही एक सुते, संसार सुखी करावया. जुळता दोघांचेही विचार, विकास पावेल कारभार. दोघांची उत्साह शक्ती अपार, कार्य करील सेवेचे. उत्तम राहणे, उत्तम बोलणे, उत्तम सौंदर्य सात्विक लेणे. घरा माझी शोभून उठती तेने, देवता जणू समविचारे. विचाराविण जे जे करणे, ते सर्वची होते लाजिरवाणे. ऐसेची मागील गऱ्हाणे, ऐकतो आम्ही. भोगासाठी लग्न केले, आंधळेपणी संसार चाले. वर्ष लोटताची गोंधळले दोन्ही प्राणी. एक एकासी बोलेना, संशय वाढले दोन्ही जना. कशाचा संसार यमयातना, वाटे पती पत्नीसी. विषय विकारे लग्न केले, पूर्वीच परस्परांशी नाही ओळखले. तेने सर्वची वाया गेले जीवन दोघांचे. केवळ भोगासाठी लग्न, हे तो दिसे विचित्रपण. काय होते पशु जमवून एके ठाई. मानवांचे एक होणे, स्वर्ग सुखही त्यांना ठेंगणे. त्यांच्या संयोगे उत्कर्ष पावणे लावण्यासी. श्वानाचिया पशुत्व संयोगे, जन्मती जीव कर्म भोगे. टाकिली जाती सर्व मार्गे, श्वान पिल्ले. तैसे नोहे मानवांचे, त्यांचे राहणे जबाबदारीचे. एक संतानही थोर कामाचे, दिगंतरी. देशी पाहिजे सर्वची धन, रान धन लेणी आदी मानधन. द्रव्य धन खाणी आणि गोधन, सर्व काही. सर्व धना माझी सुपुत्र धन, वाढवी राष्ट्राचे गौरव स्थान. म्हणूनच वधूवरांनी शोधून, लग्न करावे विचारे. नाही तरी मरतुकडे पुत्र व्हावे, तेने घराने बुडोनी जावे.
देशासही कलंकित करावे न होवो ऐसे. उत्तम बीजासी उत्तम जमीन तेने वृक्ष वाढतो भेदूनी गगन. ऐसेची असावे संतान बलभीमा सारखे. ऐसे संतान घराणे शोभवी 21 कुळांचे नाव जागवी. स्वकर्तव्याने चमकवी देश आपुला. परिपुत्रांचीही असावी मर्यादा. देशीन वाढावी आपदा. शरीर संरक्षणाची ही संपदा. गमावू नये संसारी. निरोगी रक्त उत्तम गुण सुस्वभावी ऐसे संतान. हे नाही सर्वस्वी अवलंबून जाती कुळ गोत्रावरी. दोघे प्राणी उपवर असती भिन्न जाती लग्न करू म्हणती. विचारे करिता त्यांची संमती अवश्य द्यावी. गुण गुणाकडे धाव घेतो आपण शास्त्री पुराणीही ऐकतो. मिश्र विवाहाने बिघाड होतो म्हणणे व्यर्थ. मिश्र विवाह ऐसा नसावा इच्छा नसता बळी पडावा. विचार करण्यास अवकाश द्यावा प्रसन्न चित्ते. विचारे जीवनाच्या संग्रामी हाची विवाह करू आम्ही. म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी आड कोणी का यावे. मागे गुण विवाह बहुत झाले श्रीकृष्णे अर्जुनादिके केले. समाजी अनेक प्रयोग घडले विवाहांचे भिन्न भिन्न. गुणसाम्यांचे मिश्र विवाह वीरश्रींच्या कसोटींचे विवाह. राष्ट्रातील भेद मिटविण्याचे विवाह नाना जमाती मधुनी. ऐसे अनेक तात्विक विवाह त्यात काही राक्षस विवाह. बळजबरीने बांधले देह अनेक हेतू साठी. ऐशा गोष्टीस मात्र जपावे बाळपणीही लग्न नसावे. समजूतदारीने करोनी द्यावे लग्न प्रसंग. काही पित्यांची असते हौस मुलींचे वय 3 वर्ष अथवा असता 3 मास करीती लग्न. वयात येती वधूवर माहित नसतो मानवी व्यवहार. बडी पडती रूढीसी पामर दोन्ही प्राणी. पुढे एक एकाशी न मिळे सर्प मुंगसा परी सगळे. पंचायती नोटिसांचे सोहळे जीवन गारद यातची. काही मुली विधवा होती बालवयीच पती वारती. पुढे त्यांची होते फजिती लग्ना वाचोनी. रूढी सांगते लग्न न करावे मन बावरे कोणी आवरावे. चोरुणी पापाचरणी व्हावे तरी ते दुःखदायी. ऐशा ज्या ज्या वाईट रीती झुगारोनी द्याव्या हातो हाती. करावी पुन्हा नवीन निर्मिती समाज नियमांची. ज्या विधवेस वाटे लग्न करावे तिने वडीलधाऱ्यांशी सांगावे. त्यांनी सहृदयपणे लग्न योजावे जीवन धर्म म्हणूनिया. ज्या विधवेची इच्छा नाही तिला छळू नये कोणी कदाही. ती सती संन्यासिनी समजोनी देही राखावी समाजाने. ऐसेची हे घडू द्यावे मानवांच्या प्रकृती स्वभावे. तरीच मानव म्हणविणे बरवे शोभा देते. काहींचे वडील लग्न करोनी देती मनास वाटेल तो हुंडा घेती. जोड बिजोड काही न पाहती धना पायी. वृद्ध वा रोगी असोनीवर वधू देती बालिका सुंदर. धनासाठी दुर्व्यवहार परोपरीचे. मुला मुलींचा घेऊनी पैसा जीवनात वाढवी ती निराशा. मोलाने का प्रेम फासा पडे गळी कोणाच्या. बालक बालिकेसी वाचा नसते तोंड फोडूनी बोले नाते. परी हे कसाब म्हणावेत पुरते जे विजोड लग्न योजिती. ऐशा असतील ज्या वेड्या रीती त्या काढोनी टाकाव्या प्रवृत्ती. जीवनाचे प्रेम चित्ती तेची धन समजावे. ज्याने मुला मुलींचे पैसे घेतले त्यासी समाजाने पाहिजे निषेधिले.
तरीच हे दुराग्रह मोडले जातील आता. नाही तरी हुंड्या पांड्यासाठी जीवन होईल मसनवटी. अनेक मुले मुली करीती शेवटी आत्मघात. कित्येक हात धरोनी जाती समाज जीवनी कालविती माती. परी लोभन सोडवे शहानियान प्रती पैशाचा अजूनी. हे गावाने दुरुस्त नाही केले तोवरी पापांचे डोंगर वाढले. सगळे गावची भागीदार झाले समजावे त्याने. काही घरी मुली उपवर मुलेही लग्नासाठी तयार. तेथे आट्या साट्याचा व्यवहार करीती कोणी. मुला मुलींची नसता जोड आपुल्या सोयीसाठी उघड. लाविती मानेवरी जोखड माय बाप. मग तेथे भांडा भांडी मुलगी माहेरीच न धाडी. अथवा टाकोनी करीती नासाडी जीवनाची तिच्या. काही आपल्या माना करिता मुलींच्या दैवी आणि ती व्यथा. ऐशा वाढल्या वाईट प्रथा कितीतरी गावी. काही जातीत ठेवीती पडदा जणू कोंडवाड्याचाची धंदा. त्याने लग्न झाली ही आपदा येथे केव्हा. मुलगी पडद्याने बघितली नव्हती आता कळले तिरडी होती. काही म्हणती लग्नाप्रती मागे घ्यावे काडी मोडीने. पडद्याची या प्रस्थामुळे शहाणे तेही होती खुळे. गर्दीत पती चुकता गोंधळे पडे बापडे गुंडान हाती. दुर्जन बुरख्या आड लपविती ऐशा स्त्रिया नेल्या किती. अजूनही नेत्र न उघडती समाजाचे. पडदा पद्धती बहुपरी भावे थोरांपुढे कधी न यावे. पती शुश्रूषाही अंतरल्या या भावे कितीतरी मुली. ऐशा विचित्र काही प्रथा मोडोनी टाकाव्या समाजी व्यथा. लावू नये दोष माथा कोणा एकाच्याची. काही माय बाप पोरा चढविती पुरुषे कैसेही वागावे म्हणती. मुलीस गांजी ती मार देवविती ऐशी वृत्ती आसुरी. काही मायबाप मुलींचे कैवारी हु म्हणता जावोनी पडती द्वारी. ऐसे कुशिक्षण नाना परी दुःख संसारी वाढवी. काही पती पत्नींचे संघटन परी आड येई थोरांचा मान. काडी मोड विरोध अथवा भांडण करी वैराण जीवन त्यांचे. काही लपवा लपवी करीती मुली नांदायासीन धाडती. काही मुलींना ओढून नेती तमाशा करीती जीवनाचा. काही लग्ना आधी लपविती उणीव त्याची पुढे होता जाणीव. जन्मभरी भोगावा लागे उपद्रव सकळांसी मग. काही बडाई दाविती खोटी काही रुसती आंदनासाठी. सोय न पाहता करती कष्टी परस्परांशी सोय रे. कोणास दागिन्यांची हाव सद्गुणांचा न कळे भाव. त्यास फसवी नकली वैभव जीवन गारद मुलींचे. मुली मुलांचा लग्न बाजार शिक्षण सौंदर्य नोकरीवर. भाव न्यूनाधिक ठरविती साचार जीवन मूल्ये न जाणता. काही लग्नांचे दलाल उदळीत जाती रंग गुलाल. मुला मुलींचे जीवन हलाल करीती स्वार्थास्तव. काही मुलींना खपो पाहती ध्यानी न घेता नीती अनीती. ऐसी लाचार केली स्थिती नाना रूढ्यांनी. ज्योतिषांशी देऊन घेऊन मनासारखे काढविती गुण. प्रसंगी नावही सांगती बदलून दंभ दारुण वाढला. आकाशातील पाहती ग्रह इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह. जीवनात वाढे जयांनी द्रोह ऐसे त्यांना न दिसती. म्हणती वधूवर सुलक्षण जुळले त्यांचे 36 गुण. इकडे 36 अथवा खडाष्टक पूर्ण करी जीवन बर्बाद. वधूवरांचे उत्तम गुण हेची परस्परांचे महाभूषण. त्या वाचूने विवाह केला वैभवपूर्ण तरी तो सर्व अमंगल. काही ठिकाणी विवाह करीती
वेड्यासारखा पैसा उधळती उपयोग नाही ऐसी रीती कासयास आचरावी लग्नाचे अपार सोहळे विहीन व्याही मामे सगळे वराडांचे गोंधळ सावळे यासी विवाह म्हणू नये अस्ताव्यस्त तारांबळ उधळपट्टी आणि धावपळ यासी म्हणावे कार्य अमंगळ खर्च निष्फळ पैशांचा लग्नाकरिता कर्ज करावे जन्मभरी व्याज भरीत जावे लग्नासाठी कफल्लक व्हावे कोण्या देवे सांगितले 4-5 दिवस लग्नात होती नाना विघ्न मोठेपणाचे विडंबन कासयासी करावे असोत अडी अडचणी किती सादिलीच पाहिजे तिथी ऐसी का ठेवावी प्रवृत्ती रूढीबद्ध प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्तू बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही दिवस पहावा सुंदर हवा पाणी सोयीस्कर सर्वास होईल सुखकर म्हणून या खर्च नको भव्य मंडपाचा देखावा असावा निसर्गाचा अथवा सभा मंडप मंदिराचा योजावा या कार्यासी वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करोनी नेम गुणास द्यावे महत्व परम जाती धन भ्रम सोडूनी सुंदर करावे सभास्थान बैसवावे साजेलसे जन वर वधूंना समोर बसवून सूचना द्यावी सूचके द्यावा वर वधूंचा परिचय प्रगट करावा सत्कार्य निश्चय मग साधावे कार्य मंगलमय मंगलाष्टके म्हणून या मंगलाष्टकी ही विवाह उद्देश सज्जने करावा उचित उपदेश येऊन द्यावा नाटकी अंश अपवित्र त्यात सभा असावी आदरपूर्ण देऊ नये धूम्रपान धर्म संस्कार वाटावे लग्न अग्निदेवते स्मरोनिया वडील जनांचे आशीष घ्यावे सर्वांशी प्रेमादरे वागावे गोड बोलूनी उरकवावे लग्न प्रसंग वर वधूंना ग्रामीण खादी असो जुनी वा नवी साधी ऐशा वस्त्रीच लग्नाक्षदी पडाव्या शिरी उभयतांच्या कपडे असती ते घालावे नसता धुवोनी स्वच्छ करावे अहेरादी नको लग्न प्रसंगी यावे सर्व जने आदरे लग्ना निमित्त भेटीच देणे तरी उभयतांचा संसार सुरू व्हावा तेने अथवा गावाचे फिटावे उणे ऐसी योजना करावी सारांश लग्नाचा प्रसंग विचाराने करावा यथा सांग समजोनी परिस्थिती वेळ प्रसंग सर्व काही ऐसा हा मंगल प्रसंग देशाचे भूषवी अंग समाज जीवन करील अभंग वाढेल कीर्ती गावाची विवाहाचा जो संस्कार त्याचे महत्व सर्वात थोर त्या पायावरीच समाज मंदिर म्हणून सुंदर करायासी यासाठीच वधूवरांसंबंधी बोललो नवनिर्माण ओघाने पुढे चाललो सांगोनी एकदा मुक्त झालो सुख दुःख समाजाचे स्त्री पुरुष ही दोन चाके परस्पर पोषक होता निके गाव नांदेल स्वर्गीय सुखे तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत विवाह संस्कार ग्रामोद्धार कथित 21वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांना विनंती आहे आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचेल। धन्यवाद। जय गुरु।